नमस्कार, मी अभिजित राऊत, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि 16 नांदेड या लोकसभा मतदारसंघासाठीचा निवडणूक निर्णय अधिकारी। दिनांक 16 मार्च रोजी माननीय भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे आणि त्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता ही आपल्या संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये लागू झालेली आहे। त्या अनुषंगाने सर्व सूचना ज्या देण्यात आल्या आहेत त्याचे पालन सुद्धा सर्व स्तरावर होत आहे। याबाबत एक महत्त्वाची माहिती मला आपल्याला द्यायची आहे की आपल्या नांदेड आणि हिंगोली या लोकसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या क्षेत्रांसाठी दिनांक 26 एप्रिल ही मतदानाची तारीख आहे, तर लातूर लोकसभा मतदान क्षेत्रासाठी ही तारीख दिनांक 7 मे अशी आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 27 लाख अंदाजित मतदार असून या सगळ्यांची आपण मतदार नोंदणी फार मोठ्या प्रमाणावर केली आहे। त्यामध्ये सर्वच घटकांची सर्व संवर्गांची नोंदणी करण्यासाठी फार मोठा ड्राईव्ह आपण गेल्या वर्षभर आयोजित केला होता। त्याचप्रमाणे एकूण 3047 मतदान केंद्र आपण या प्रक्रियेसाठी उभारली आहेत। यामध्ये सर्व प्रकारच्या किमान आधारभूत सुविधा या देण्यात आलेल्या आहेत। या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यांची सुद्धा आपली पूर्ण तयारी झालेली आहे। त्यांची फर्स्ट लेव्हल चेकिंग ही पूर्ण झाली आहे। त्यांचं पहिलं सरमिसळीकरण अर्थात रँडमायझेशन हे सुद्धा पूर्ण झालं आहे। जवळपास 18,000हून जास्त मतदान कर्मचाऱ्यांची आपण नियुक्ती केलेली आहे। याशिवाय 330 क्षेत्रीय अधिकारी, 330 क्षेत्रीय पोलीस अधिकारी आणि अनेक अशाच प्रकारचे सहाय्यक अधिकारी यांची नेमणूक करून आपण त्या सगळ्यांच्या मार्फत निवडणुकीचं कामकाज करत आहोत। आणि या सगळ्या कामाला तेव्हाच पूर्णत्व होईल जेव्हा आपले मतदार हे घराबाहेर पडतील आणि आपापल्या मतदानाच्या दिवशी ते आपला मतदानाचा अधिकार आहे तो बजावतील। या अनुषंगाने माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की आपण आपलं